हिवाळ्यातील आता चला म्हटलं हिवाळा आहे, छान मस्त मॉर्निंग वॉकला जावं आणि डेली रुटीन जे हिवाळ्यातलं असतं तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। इथं सकाळी फ्रेश वगैरे होऊन एक ग्लास गरम पाणी प्यायचं आणि गरम पाणी पिल्यानंतर म्हणजे आपली पाचन तंत्रही सुधारतं आणि तेच सकाळी सकाळी गरम पाणी, चहाच्या ऐवजी गरम पाणी पिणं हे चांगलंच असतं। त्याच्यानंतर मग मी गेले सकाळी मॉर्निंग वॉकसाठी। 6:45 वाजले होते तरी अंधार किती होता आणि माझ्यासोबत कोणी नव्हतं असं नाही, भरपूर जण होते। बाहेर फिरायला गेल्यानंतर भरपूर जण येतात आणि पाहू शकता किती वारं सुटलं होतं, खूप गारठा होता, थंडी तर खूपच होती। पण तरी म्हटलं चला, सुरुवात कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही म्हणजे अवघडच असते पण ती सोपी आपल्यालाच करायची असते। आणि असं छान मस्तही वाटत होतं, वातावरणही छान होतं सकाळ सकाळचं वातावरण। अंधार खूप होता कारण अंधार 6-6:30च्या नंतर थोडंसं म्हणजे उजेड येतं, पण 6च्या आधीच फिरून 6:30च्या आधीच फिरून यावं लागतं। पण आपल्या आधी हे जे शाळेची मुलं असतात ते तयार राहतात, त्यांना म्हणजे शाळेसाठी जावंच लागतं। मग तिथून आले आणि मस्त खूप थंडी होती त्याच्यासाठी मस्त असा चहा बनवला। हा जो मी टाकलाय तो माझा स्पेशल मसाला होता चहाचा, त्याच्यामध्ये अद्रक, सुंठ वगैरे सर्व काही आहे, एकदमच मी बनवून ठेवते। त्याची रेसिपी मी ऑलरेडीच अपलोड केलेली आहे। आणि असं मस्त छान कडक चहा बनवून घेतलं। आंघोळ वगैरे झाली होती, त्याच्यानंतर छोटीशी रांगोळी काढली दारामध्ये। 7च्या आधी सर्व देवपूजा वगैरे व्हावं असं मला वाटत होतं, घाई गडबडीत सर्व केलं। त्यानंतर छान अशी देवपूजा ही करून घेतली, मनाला एक प्रसन्नता वेगळीच आणि पॉझिटिव्हिटी येते। मस्त असं धूप वगैरे लावून घेतलं, धुपावरती कापूर ठेवला, याचा खूप छान सुगंध येतो आणि मशनीशिवाय पण कापूर छान हे होतं। त्याच्यानंतर दारातही दिवा लावला कारण शुभ असतं असं म्हणतात। त्याच्यानंतर टिफिनसाठी कणिक मळून ठेवलेलं होतं, इकडे कांद्याची पात, मुगाची डाळ टाकून बनवलेली होती आणि छान असं टिफिनही बनवून घेतलं, कांद्याची पात बनवून घेतली। त्याच्यानंतर नाश्त्यासाठी पोहे केले, बाकीचं आपलं जे काही काम असतं ते आवरलं आणि असं होतं मग सकाळचं रुटीन। तुम्ही सांगा कसं वाटलं ते। त्याच्यानंतर मग मुलाला जाऊन घेऊन आले आणि त्याचं हे चालूच होतं खेळणं दुपारी। स्कूलमधून आल्यानंतर हा घोडा आहे आमच्या गार्डनमध्ये आणि त्याला तो काय काय करून सजवत आहे। मुलांचं हे खेळ मुलांनाच जमतं, ते काही आपल्याला हे होत नाही, फक्त पाहणं आणि त्यांच्या मध्ये हो करणं एवढंच आपल्या हातात असतं। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ।